नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक सुलतान इनामदार. सध्या मी इग्नूच्या रिजनल सेंटर पुणे इथे अकॅडमिक काउन्सिलर या पदावरती कार्यरत आहे आणि त्यासोबतच मी पर्टिक्युलरली प्रामुख्याने राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयामध्ये मी रिसर्च करत आहे आणि त्यासोबतच मी याचं अध्यापन देखील करत आहे. तर यापूर्वी आपण राज्यशास्त्र या विषयाबद्दल बरीचशी माहिती घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण काही संकल्पना पाहिलेल्या आहेत, जसे की लोकशाही. लोकशाहीची संकल्पना आपण पूर्ण डिटेलमध्ये जाऊन पाहिलेली आहे. त्यानंतर त्याचे किती प्रकार असतात किंवा कशा प्रकारे लोकशाही कार्यरत असते किंवा कशा प्रकारे ते कार्य करते याच्यावरती आपण एक आढावा घेतलेला आहे. आणि आजच्या या डिस्कशनमध्ये किंवा एक एक म्हणून आपण सादरीकरणामध्ये आपण राजकीय सिद्धांतातील वादविवाद या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर जेव्हा आपण सिद्धांतातील वादविवाद म्हणतो तर त्यात अनेक संकल्पना आहेत आणि आज जो आपण भाग पाहतोय तो आहे दुसरा भाग, म्हणजे सेकंड पार्ट, की ज्यामध्ये आपण एक तर संरचनात्मक भेदभाव विरुद्ध निष्पक्षतेचे तत्व हा एक पहिला वादविवाद कशा प्रकारे चालवला गेला याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासोबतच स्वतंत्र विरुद्ध सेन्सॉरशिप, म्हणजे ह्या दोन गोष्टींमध्ये कशा प्रकारे एक प्रकारचं द्वंद्व असतं किंवा कशा प्रकारे त्याला म्हणू आपण की या दोघांच्या मध्ये एक प्रकारची लढाई असते की लोकांना स्वतंत्र दिलं गेलं पाहिजे की लोकांवरती एक प्रकारचं नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. तर याच्यावरती बरेच वादविवाद झालेले आहेत आणि आपण याच्यावरती मात करत पुढे पुढे चाललेलो आहोत आणि अशा एक समाज निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतोय की ज्यातून आपण या ज्या संकल्पना आहेत किंवा हे जे वादविवाद आहेत याच्या पलीकडे जाऊन आपण दोन्हीच्या मध्ये कुठे ना कुठे एक प्रकारचा म्हणून आपण की बॅलन्स मेंटेन करण्याचा आपण एक प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम जे आपण डिस्कशन मध्ये पाहणार आहोत ते म्हणजे संरचनात्मक भेदभाव विरुद्ध निष्पक्षतेचे तत्व. म्हणजे आपण याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की संरचनात्मक भेदभाव म्हणजे नेमकं काय, की ज्याला आपण सकारात्मक भेदभाव असं देखील म्हणतो. सकारात्मक भेदभाव अशा प्रकारचा भेदभाव आहे की जिथे लोकांच्या मध्ये भेदभाव तर केला जातो, पण तो भेदभाव अशा प्रकारचा असतो की जेणेकरून जो मागास वर्ग आहे त्याला आपण मेन स्ट्रीम सोसायटीमध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा तो एक प्रयत्न असतो. तर कशा प्रकारे असतं ते आपण पाहूयात. तर सर्वप्रथम आपण पाहूयात की संरचनात्मक भेदभाव म्हणजे नेमकं काय आणि त्याचा नेमका अर्थ काय होतो. जसं मी म्हटलं की यालाच दुसरा शब्द आहे तो म्हणजे सकारात्मक भेदभाव. म्हणजे इथे भेदभाव तर केला जातो पण तो भेदभाव एक प्रकारे आपण म्हणूयात की सकारात्मक असतो, की जिथे भेदभाव जरी होत असला तरी तो एका चांगल्या कार्यासाठी तो भेदभाव केला जात आहे. जरी आपण लोकांच्या मध्ये डिफरन्सिएशन करत राहिलो, जरी आपण त्याला म्हणू आपण की जो मागास वर्ग राहिलेला आहे आणि हे कोणत्याही आधारे असू शकतं. काही ठिकाणी जातीच्या आधारे लोक मागास राहतात किंवा काही ठिकाणी शिक्षणाच्या आधारे लोक मागे राहतात किंवा काही समाजामध्ये रंगावरून सुद्धा मागासलेपणा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे भेदभाव ज्याला म्हणतो आपण की रंग भेदभाव, जिथे जे गोरे लोक आहेत किंवा जे ज्याला म्हणतो आपण असे लोक की जे स्वतःला एक प्रकारे उच्च समजतात आणि बाकी जे समाज असतं त्यांना ते निम्न स्तरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर याच्यामध्ये एक गोष्ट, आपण जर कोणताही समाज घेतला जगभरामध्ये जेवढे देश आहेत त्या सर्व देशांचा जर आपण एक अभ्यास केला आणि आढावा घेतला तर आपल्याला असं निदर्शनास येतं की प्रत्येक समाजामध्ये काही प्रमाणात असमानता आढळते. म्हणजे प्रत्येक समाज जो आहे तो कुठे ना कुठे असमानतेवरती आधारित आहे, की जिथे बेस कोणताही असू शकतो. जेव्हा आपण असमानतेबद्दल बोलतो तिथे
त्याचा आधार काही असू शकतो, जात असू शकते, धर्म असू शकतो किंवा लिंग असू शकते, त्यासोबतच मग रंग असू शकतो. कोणत्याही आधारावरती एकमेकांमध्ये जो केला जाणारा ज्याला म्हणतो आपण भेदभाव असतो, त्याला आपण असमानता म्हणतो, की जिथे लोक काही प्रमाणात उच्च आहेत आणि काही प्रमाणात निम्न आहेत. म्हणजे लोकांच्या मध्ये एक प्रकारची दरी निर्माण झालेली असते. सर्व लोक एका पातळीवरती नसतात. काही उच्च वर्गामध्ये असतात तर काही निम्न वर्गामध्ये असतात. तर जेव्हा आपण समानतेबद्दल बोलतो तर समानतेचं मुख्य कार्य हे आहे की उच्च आणि निम्न वर्ग हे जे दोन वर्ग आहेत या दोघांच्या मध्ये जी दरी आहे ती संपवून एका लेवलवरती आणायचं. हे दोन जे वर्ग आहेत त्याच्यामधला तो गॅप जो असतो, जी दरी असते, त्याला पूर्णपणे नष्ट करायचं आणि त्या ठिकाणी एक असं म्हणूयात की असा समाज घडवायचा की जिथे सर्वजण एका पातळीवरती असतील. तर हा जो सकारात्मक भेदभाव आहे हा शब्द धोरणात्मक उपायांना सूचित करतो, जे नागरिकांमध्ये सकारात्मक भेदभाव करण्यासाठी राज्याने तयार केलेले असतात. आणि त्याला म्हणून की कायद्याचा पाठिंबा देखील असतो. जेव्हा एखादा राज्य किंवा एखादा देश एखादा जेव्हा कायदा बनवत असतो त्यावेळेस त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं आणि त्याला कायद्याचं पाठिंबा देखील असतो. तर हा कायद्याचा पाठिंबा अत्यंत आवश्यक असतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण निर्णय घेऊ शकत नाही. जर सरकारला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याला कायद्यामध्ये रूपांतरित करूनच त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की प्रत्येक निर्णय जो सरकारद्वारे घेतला जातो त्याला कायद्याचा पाठिंबा असतो. आणि जर एखादा कायदा किंवा निर्णय सरकारने घेतला असेल किंवा तयार केला असेल तर आणि तो जर कायद्याच्या विरुद्ध असेल तर मग अशा वेळेस लोक सरकारच्या विरुद्ध आवाज उठवू शकतात आणि त्यासोबतच न्यायालय देखील असतं की जे सरकारला मनमानी कार्य करण्यापासून लांब ठेवतो किंवा त्यांच्यावरती एक प्रकारचं अंकुश निर्माण केलं जातं. तर सरकारने काय केलेलं असतं इथे तर एक अशा प्रकारचं धोरण आखलेलं असतं की जिथे काही लोकांना विशेष अधिकार दिले जातात की जेणेकरून जो मागास वर्ग आतापर्यंत मागास राहिलेला आहे त्या मागास वर्गाला काही प्रमाणात विशेष अधिकार मिळतील की जेणेकरून ते स्वतःला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतील. ओके. आणि हे जसं मी म्हटलं की हे असे धोरण आहे ज्याद्वारे समाजातील वंचित घटकांना विशेष अधिकार दिले जातात. इथे जे अधिकार आहेत जे बाकी लोकांना कदाचित मिळणार नाही किंवा सर्वांना कदाचित मिळणार नाही, पण एक मुख्य घटकाला की जो आतापर्यंत वंचित राहिलेला आहे त्या घटकाला काही प्रमाणात आपण विशेष अधिकार देतो. आणि असमान समाजात समानता आणण्याचा हा एक प्रयत्न असतो की समाजामध्ये जी दरी असते की समाजामध्ये जी असमानता असते त्या असमानतेला पूर्णपणे नष्ट करायचं आणि त्याऐवजी आपण एक प्रकारच्या ज्याला म्हणून आपण की समानतेला महत्व द्यायचं, एक प्रकारची समानता आणायची. आणि हे आणण्यासाठी आपण काय करतो तर राज्याद्वारे कायदे निर्मिती करतो आणि त्या कायद्या निर्मितीमधूनच मग आपण ज्याला म्हणूयात की समानता आणण्याचा प्रयत्न करतो. आणि यासोबतच जेव्हा आपण समानता आणण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये दोन मुख्य गोष्टी पाहण्याची गरज आहे आणि ती म्हणजे संधीची समानता आणि निकालाची समानता. जेव्हा आपण संधीची समानता याच्याबद्दल बोलतो याचा सरळ अर्थ असा होतो की प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक नागरिकाला सरकारद्वारे किंवा कायद्याद्वारे समान महत्व दिलं जाईल आणि एखादं जर कार्य करायचं असेल तर समान स्वतंत्र आणि समान ज्याला म्हणू आपण की अपॉर्च्युनिटीज संधी दिली जाईल. आणि याचं एक एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं, उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर शिक्षण घेऊ शकतो आपण. बरोबर की जो एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तो आपल्या पाल्याला किंवा आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन घेऊन देऊ शकतो, त्यांना प्रवेश घेऊन देऊ शकतो. आणि ते जर आपण दुसऱ्या ठिकाणी पाहिलं तर जो गरीब वर्ग असतो ते कदाचित चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकणार नाहीत. तर याच्यामध्ये फरक काय दिसतो तर संधी ज्याला म्हणतो आपण, संधी म्हणजे कोणती तर शिक्षणाची संधी, शिक्षणाची समानता.
कायद्याद्वारे असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तो गरीब असू देत किंवा श्रीमंत असू देत, मुलगा असू दे, मुलगी असू देत, त्याचा विचार न करता प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक मुलाला, मुलीला शिक्षण घेण्याचा समान अधिकार असतो. तर ते प्रत्येकाला समान संधी दिली गेली. पण त्यावेळेस हे देखील पाहणं महत्वाचं आहे की जी संधी त्या मुलांना दिली गेली त्याचा खरोखर ते योग्य वापर करू शकत आहेत का? म्हणजे आपण असं म्हणूयात की एखादी चांगली शाळा आहे आणि त्यामध्ये त्याची प्रवेश फी जी आहे ती खूप जास्त आहे. तर जरी इथे सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी दिलेली असली तरी त्यामध्ये एक गोष्ट अशी निदर्शनास येते की फी जास्त असल्यामुळे त्या शाळेची किंवा कॉलेजची, महाविद्यालयाची फी जास्त असल्यामुळे तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ऍडमिशन घेऊ शकत नाही, प्रवेश घेऊ शकत नाही. तर मग अशा वेळेस काय करायचं नेमकं? तर त्यासाठी दुसरी संकल्पना आणली गेली की निकालाची समानता, ज्याला आपण इक्वालिटी ऑफ रिझल्ट असं म्हणतो, जिथे निकालाची समानता पाहिली जाईल. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा आपण समाजामध्ये कायदा निर्मिती करतो त्यावेळेस हे पाहणं गरजेचं आहे की फक्त समान संधी देऊन चालणार नाही, तर जो प्रत्येक वर्ग आहे तो त्या संधीचा योग्य वापर करून घेऊ शकेल यासाठी तरतुदी करणं तितकंच महत्वाचं आहे. तर मग त्यासाठी अजून एक पर्याय असा निघू शकतो की जर एक श्रीमंत घटक असेल आणि एक गरीब वर्ग असेल, तर जे श्रीमंत वर्ग आहे ते ऍडमिशन घेऊ शकतील, पण जो गरीब वर्ग आहे ते कदाचित ऍडमिशन घेऊ शकणार नाही. तर अशा अवस्थेमध्ये सरकार जे गरीब वर्गातली मुलं आहेत त्यांच्यासाठी काही कायदे निर्मिती केली, काही कायदे बनवते किंवा काही निर्णय घेते की ज्यातून सरकारच्या तिजोरीतून त्या गरीब मुलांना शिक्षणासाठी पैसे उपलब्ध करून दिले जातात. तर मुख्य मुद्दा काय आहे की सरकारद्वारे काही विशेष अधिकार त्या गरीब मुलांना दिले जातात. हा एक प्रकारचा आपल्याला भेदभाव दिसतो की आपण गरीब मुलांना काही प्रमाणात शिष्यवृत्ती ज्याला म्हणतो आपण ती उपलब्ध करून देतोय, पण श्रीमंतांना आपण ती उपलब्ध करून देत नाही. पण हा जरी भेदभाव असला तरी त्याला आपण सकारात्मक भेदभाव यासाठी म्हणतो कारण हा जो भेदभाव आहे तो समाजातली असमानता नष्ट करण्यासाठी घेतला गेलेला एक पाऊल आहे. बरोबर. तर त्यामुळेच निकालाची समानता पाहणं गरजेचं आहे. फक्त संधी देऊन चालणार नाही. तर जी मागास राहिलेली मुलं आहेत किंवा जी गरीब वर्गातली मुलं आहेत, तर यांच्यासाठी शिक्षणाची सोय तर करावीच, त्यासोबतच ते जे विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत ते त्या संधीचं सोनं करू शकतील किंवा त्या संधीचं योग्य वापर करून घेऊ शकतील आणि त्यातून ते स्वतः शिक्षण घेतील आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये दाखल होतील. तर सांगण्याचा मुद्दा हा की फक्त संधी देऊन चालत नाही, तर प्रत्येक वर्गाला जी संधी दिली गेलेली आहे ती संधीचा योग्य वापर, त्या संधीचा योग्य वापर केला जात आहे किंवा नाही हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण काय करतो तर निकालाची समानता किंवा इक्वालिटी ऑफ रिझल्ट हे तत्व आपण समाजामध्ये आणतो. तर हे तर झालं संरचनात्मक भेदभाव. आता आपण पाहूया दुसरा मुद्दा, तो म्हणजे निष्पक्षतेचे तत्व, ज्याला आपण प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस असं देखील म्हणतो. तर निष्पक्षतेचे तत्व काय सांगतं आपल्याला? तर निष्पक्षतेचे पारंपरिक तत्व असे सांगते की जो कष्ट करेल त्याला त्याचा योग्य मोबदला मिळायला हवा आणि जो करणार नाही त्याला मिळू नये. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा मुद्दा असा असतो इथे की मेरिट वरती जास्त भर दिला गेला पाहिजे. जो व्यक्ती कष्ट करत आहे त्याला त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. जर तो रात्रंदिवस काम करत असेल तर त्याला श्रीमंत होण्याचा अधिकार आहे. तर अशा लोकांना आपण थांबवू शकत नाही आणि थांबवलं गेलंही नाही पाहिजे, असं इथला ह्याचा अर्थ होतो. आणि जो कष्ट करणार नाही किंवा ज्याला कष्ट करण्याची इच्छा नाही तर अशा लोकांना आपण विनाकारण
काहीही मोबदला दिला नाही पाहिजे, की जेणेकरून ते त्या त्या मोबदल्याचा अयोग्य वापर करतील. तर इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे, की जेव्हा आपण निष्पक्षतेबद्दल बोलतो, तर निष्पक्षतेचं तत्व काय सांगतं आपल्याला, की जो कोणी जास्त कार्य करेल, जो कोणी जास्त कष्ट घेईल, त्याला त्याचा मोबदला दिला जाईल, त्याचा फळ त्याला मिळेल. आणि जो कोणी कष्ट करणार नाही, त्याला काहीही मिळणार नाही. तर इथे एक प्रकारे काय काय म्हटलं जातं, की जे आपल्यामधले गुण आहेत, त्याचा आदर केला गेला पाहिजे किंवा जे कष्ट करणारे लोक आहेत, त्यांचा आदर केला गेला पाहिजे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या गुणांचा आणि कष्टाचा आदर करतो, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला एक प्रकारे मोटिवेशन देत असतो, की तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे आणि यानंतरही तुम्ही ते करत राहा. पण जर एखादा व्यक्ती आपल्या गुणांचा वापर करून, कष्ट करून जर काही मिळवत असेल आणि जर त्याचा अनादर केला जात असेल, तर मग कदाचित त्याच्यामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. आणि म्हणूनच इथं म्हटलं जातं, की जो व्यक्ती योग्य कार्य करेल, त्याला योग्य मोबदला दिला गेला पाहिजे आणि जो करणार नाही, त्याच्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. असं याच्यामधून एक एक अर्थ निघतो त्याचा. पण यामध्येच अजून एक तत्वज्ञ ज्याला म्हणतो आपण किंवा राजकीय विचारवंत, राज्यशास्त्र या विषयातले राजकीय विचारवंत, ज्यांना आपण जॉन रॉल्स असं म्हणतो. तर हे न्याय या संकल्पनेवरती बरंच त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे, ज्याला आपण अ थेअरी ऑफ जस्टिस असं नाव आहे त्या पुस्तकाचं. तर हे जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, अ थेअरी ऑफ जस्टिस, या पुस्तकात जॉन रॉल्स असं म्हणत आहे, की न्याय हा निसर्गाचा नियम नसून तो न्याय प्रक्रियेवर आधारित संसाधनांचा योग्य वितरण करणे आहे. याचा अर्थ नेमका काय होतो, की जॉन रॉल्सला म्हणायचं आहे, की न्याय हा कदाचित निसर्गामध्ये असू शकतो किंवा नसू पण शकतो. हा निसर्गाचा नियम नाहीये. कदाचित तो असेलही किंवा नसेलही. पण आपण जे लोक आहोत, आपल्यामध्ये विचार करण्याची शक्ती आहे, योग्य अयोग्य ठरवण्याची कॅपॅसिटी आहे. तर ही जी विचार करण्याची शक्ती आहे, याचा आधार घेऊन किंवा याचा वापर करून आपण योग्य प्रकारे समाजामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. म्हणजेच काय, की प्रत्येक समाजामध्ये काही संसाधनं असतात, ज्याला आपण रिसोर्सेस असं देखील म्हणतो. तर ही जी संसाधनं समाजामध्ये उपलब्ध आहेत, यांचं योग्य वितरण करणं तितकंच महत्वाचं आहे. जसं आपण म्हणूयात, की आपल्याकडे काही नॅचरल रिसोर्सेस असतात, नैसर्गिक संसाधनं. जसं आपल्याकडे सोनं असेल किंवा मग लोखंड असेल किंवा मग अजून जे खनिज असतात, ज्याला आपण नैसर्गिक संसाधनं म्हणतो. तर हे प्रत्येक लोकांमध्ये योग्य प्रमाणात वितरित केले गेले पाहिजे. म्हणजेच काय म्हणायचं इथे, की जो जास्त ज्याला गरज आहे, त्या व्यक्तीला जास्त दिलं पाहिजे आणि ज्या व्यक्तीला त्या संसाधनांची गरज कमी आहे, त्या व्यक्तीला कमी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट जॉन रॉल्स काय म्हणत आहे इथे, की जर एखादा श्रीमंत वर्ग असेल आणि त्यांच्याकडे जर सर्व काही असेल, तर त्यांना जास्त संसाधनं देण्याची आवश्यकता इथे नाहीये. त्यांच्याकडे पूर्वीपासूनच संसाधनांचा साठा आहे. त्यामुळे अशा लोकांबद्दल जास्त विचार करण्याची आवश्यकता नाहीये तशी फारशी. पण जो मागास वर्ग आहे, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची संसाधनं नाहीयेत, अशा वर्गाबद्दल मात्र विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तर इथे योग्य वितरण केलं गेलं पाहिजे, की जे संसाधनं आपल्याकडे असतात, त्या संसाधनांचा योग्य वापर करून जो मागास वर्ग राहिला असेल, त्याला आपण जास्त संसाधनांचा वापर करण्याची मुभा द्यावी आणि जो श्रीमंत वर्ग आहे, त्यांना आपण थोडंसं कमी दिलं तरी चालेल, असं त्यांचं एकूण म्हणणं आहे. तर भारतामध्ये देखील ही संकल्पना आपल्याकडे आहे. ही कशा प्रकारची आहे आपण ते पाहणार आहोत. त्याच्या पुढचा जो नेक्स्ट स्लाइड असेल, त्यामध्ये आपण ते नक्कीच पाहूया. तर एकंदरीत जॉन रॉल्सचं मत असं आहे, की नैसर्गिकरित्या जे वंचित आहेत, त्यांचा हक्क त्या लोकांवर असतो,
जे समृद्ध आहेत. म्हणजेच काय की एक वर्ग असा आहे की जे पूर्णपणे वंचित राहिलेले आहेत, ते श्रीमंत नाहीत, किंवा एक प्रकारे म्हणूयात आपण की ते गरिबीमध्ये अजूनही राहत आहेत. आणि दुसरा वर्ग असा आहे की जो वंचित नाहीये पण त्यांच्याकडे सर्व काही आहे, ज्याला आपण इन शॉर्ट समजण्यासाठी श्रीमंत वर्ग असं म्हणू शकतो. तर हा जो वर्ग आहे श्रीमंत वर्ग, ह्यांच्याकडे सर्व काही आहे आणि ह्यांना जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती ह्यांच्याकडे असते. त्यांना एक चांगलं सुखकर जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्याच्या कितीतरी पटीने, 100 पटीने किंवा हजारो पटीने जास्त संसाधनं या लोकांच्याकडे असतात. तर जॉन रॉल्स असं म्हणत आहे की श्रीमंताकडे किंवा जो समृद्ध वर्ग आहे त्यांच्याकडे जी संसाधनं आहेत, जी संपत्ती आहे, ती एका वर्गाकडे न ठेवता त्याला त्यांच्याकडून काही प्रमाणात काढून घेऊन जे पूर्णपणे वंचित राहिलेला वर्ग आहे त्यांच्यामध्ये ती वितरित केली गेली पाहिजे, की जेणेकरून ते हे जे वंचित राहिलेला वर्ग आहे याला आपण मुख्य प्रवाहामध्ये आणू शकतो. तर हा जो गॅप आहे, ज्याला आपण म्हणतो श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली जी दरी आहे, ही दरी आपण संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि या दोघांमधला जो गॅप आहे तो गॅप संपून आपण दोघांना एका पातळीवरती आणण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे, की जिथे जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडून थोडीशी संपत्ती काढून जे गरीब आहेत त्यांना वितरित केली जाईल आणि जे गरीब आहेत ते त्या संपत्तीचा वापर करून स्वतःला अपलिफ्ट करतील, स्वतःची जी सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती आहे त्यांना ते उंचावतील आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होतील. याचा हा पूर्णपणे मुख्य उद्देश आहे. तर याच्यामध्ये अजून एक अपोजिट किंवा याच्या विरुद्ध मत, तो म्हणजे उदारमतवादी विचारवंतांचा. आपण पाहतो की उदारमतवादी जे विचारवंत असतात ते व्यक्तीवरती जास्त विश्वास ठेवतात. एका व्यक्ती, ज्याला म्हणतो आपण इंडिव्हिज्युअलिझम, व्यक्तिवाद, याच्यावरती जास्त विश्वास ठेवतात. तर याच्यामधलेच काही आहेत ते म्हणजे नॉझिक आणि फ्लिप, हे उदारमतवादी विचारवंत आहेत, ज्यांना आपण नॉझिक आणि फ्लिप असं म्हणतो. तर या दोघांनीही रॉल्सच्या या मताशी असहमती दर्शवली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही रॉल्सच्या या मताशी सहमत नाही. त्यांनी असहमती दर्शवली. रॉल्स जे म्हणत होता की श्रीमंताकडनं थोडासा जो काही संसाधन असेल किंवा संपत्ती असेल त्यात ते काढून घेऊन आपण गरिबांना सुद्धा त्याचा योग्य मोबदला दिला पाहिजे, की जेणेकरून ते स्वतःला उंचावतील आणि मुख्य प्रवाहामध्ये येतील. त्याच्या विरुद्ध हे दोन विचारवंत आपल्याला दिसतात, नॉझिक आणि फ्लिप. तर या दोघांचं म्हणणं असं आहे की हे करणं योग्य ठरणार नाही. जर आपण असं केलं तर जे लोक कष्ट करत आहेत, जे आपल्या गुणांचा योग्य वापर करून काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना एक प्रकारे आपण दाबून ठेवल्यासारखं होईल, त्यांना वाव मिळणार नाही. आणि जर आपल्याला समाजामध्ये लोकांमध्ये गुण आणायचे असतील किंवा आपला समाज पुढे घेऊन जायचा असेल तर जे लोक चांगलं काही करत आहेत किंवा जे कष्ट करून पुढे जात आहेत त्यांना आपण अडवता कामा नाही किंवा त्यांना आपण थांबवलं नाही पाहिजे, असं एकंदरीत इथे या दोन विचारवंतांचं मत आहे. आता आपण पाहूयात की या दोघांमध्ये नेमका विवाद काय आहे. तर समानतेकडे केवळ संधीच्या समानतेच्या दृष्टीने आपण पाहू शकत नाही. इथे बघण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा आपण समानतेबद्दल बोलतो तर आता आपण पाहिलं की दोन प्रकारच्या समानता आपण पाहिलेलं आहे. एक म्हणजे संधीची समानता आणि दुसरी जी आहे ती त्याला म्हणू आपण इक्वालिटी ऑफ रिझल्ट, निकालाची समानता. एक तर संधीची समानता आणि दुसरं निकालाची समानता. तर इथे एक मत असं आहे की आपण फक्त केवळ संधीच्या समानतेकडे पाहू नये. फक्त संधीची समानता देऊन समाजामध्ये आपण इक्वालिटी किंवा समानता आणू शकत नाही. संधी जेव्हा प्रत्येक वर्गाला समान दिली जाईल त्यावेळेस जास्त शक्यता या गोष्टीची असते की जो उच्च वर्ग असेल किंवा जो मजबूत किंवा श्रीमंत वर्ग असेल तो त्या संधीचा जास्त योग्य प्रकारे वापर करून घेऊ शकतो आणि जो मागास किंवा वंचित वर्ग राहिलेला आहे त्यांना आपण संधी देऊन सुद्धा कदाचित ते त्याचा योग्य वापर करून घेऊ शकणार नाही.
जरी आपण संधी सर्वांना समान दिली तरी सुद्धा त्या संधीचा योग्य वापर करता आलं पाहिजे. आणि राज्याचं हे कार्य असेल की जेव्हा आपण प्रत्येकाला समान संधी देत आहोत त्यावेळेस हे देखील पाहणं गरजेचं आहे की ज्यांना ज्यांना आपण हे संधी दिलेली आहे त्यांना त्याचा योग्य मुनाफा होतोय का, ज्याला म्हणतो आपण त्यांना योग्य मोबदला मिळतोय का. आणि जर ते मिळत नसेल तर मग राज्याने त्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं ठरतं. तर इथे संधीची समानता देऊन चालणार नाही, ती तर असलीच पाहिजे. त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आपण निकालाची समानता याकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि म्हणूनच आता त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल किंवा उदाहरण म्हणून बघतोय की श्रीमंत आणि गरीब या दोन माणसांच्या मुलासाठी संधीची समानता कदाचित भिन्न असू शकते, बरोबर. तर जसं मी आता उदाहरण दिलं की शिक्षणाची संधी सर्वांनाही उपलब्ध असते, इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. प्रत्येक विद्यार्थिनीला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. पण जर एखादा व्यक्ती गरीब असेल तर शिक्षण उपलब्ध असून देखील तो आपल्या मुलाला किंवा मुलीला शाळेमध्ये प्रवेश घेऊन देऊ शकत नाही, अशी अवस्था असू शकते. तर अशा वेळेस फक्त आपण संधी देऊन चालणार नाही, तर निकाल काय येत आहे, त्याचा निकाल काय येतोय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर जेव्हा आपण सर्वांना संधी देतोय त्यासोबतच जेव्हा सरकार किंवा राज्य अशी एक तरतूद करते किंवा असा एक निर्णय घेते की जिथे जे मागास वर्ग आहेत किंवा जे वर्गातली मुलं आहेत किंवा जे गरीब वर्गातली मुलं आहेत अशा मुलांना आपण शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती देऊया, स्कॉलरशिप ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आर्थिक पाठिंबा. ते जे गरीब मुलं असतील त्या सर्व गरीब मुलांचा शिक्षणाचा जो खर्च असेल तो सर्व खर्च सरकार उचलेल. आणि यातून काय दिसेल आपल्याला एकंदरीत की सरकार शिक्षणामध्ये एक प्रकारे मुलांना सहकार्य करत आहे आणि त्या सहकार्यामुळे ती जे गरीब वर्गातली मुलं आहेत ते मुफ्त किंवा ज्याला म्हणू आपण की मोफत शिक्षण घेण्यास पात्र असते. तर तो श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, एक उद्देश मात्र साध्य होतोय, तो म्हणजे प्रत्येक जण एज्युकेशन घेईल, प्रत्येक जण शिक्षण घेईल. उच्च वर्ग जो असेल, श्रीमंत वर्ग जो असेल तो तर त्यांच्याकडे जे संसाधन आहेत किंवा जी संपत्ती आहे त्याचा योग्य वापर करून ते शिक्षण घेतीलच. त्याशिवाय जो गरीब वर्ग असेल, जो मागास वर्ग असेल त्याला देखील शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं पाहिजे की जेणेकरून तो वर्ग देखील मुख्य प्रवाहामध्ये येईल. आणि त्यासाठी सरकारने किंवा राज्याने काही पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक असतं. तर इथे मुद्दा हाच आहे की फक्त आपण संधीच्या समानतेकडे पाहून चालणार नाही, तर जेव्हा आपण त्यांना संधी दिलेली आहे त्यावेळेस प्रत्येक जण त्या संधीचा योग्य वापर करून घेत आहे की नाही हे पाहण्याचं कार्य देखील राज्याचं असतं. आणि त्यावेळेस जेव्हा राज्य हे कार्य पाहत असतं त्याच्यामध्ये एक सकारात्मक गोष्ट अशी घडते की जे मागास वर्ग आतापर्यंत मागास राहिला होता तो आता हळूहळू स्वतःचा जो राहणीमानाचा स्तर आहे तो उंचावत जातो आणि स्वतःला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेतो. तर यातून काय होतं, तर आपण भेदभाव तर करतोय श्रीमंत आणि गरीब मध्ये, पण हा जो भेदभाव आहे ते भेदभाव एका चांगल्या कार्यासाठी केला जातोय. समाजामधली जी दरी आहे श्रीमंत आणि गरीब, तर यांच्यामधली दरी असते त्या दरीला संपवण्याचा हा एक प्रयत्न असतो. किंवा भारतामध्ये तर जातीच्या आधारावरती भेदभाव केला जातो, ज्याला आपण उच्च जात किंवा मग निम्न जात ज्याला असं म्हणतो आपण. तर ही जर जाती ज्याला म्हणतो आपण हा जो जातीभेद आहे हा जर जातीभेद संपवायचा असेल तर त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे काही विशेष अधिकार निम्न वर्गाला द्यावे लागतील. आणि जेव्हा आपण त्यांना काही अधिकार देतो त्यावेळेस त्याचा ते योग्य वापर करून शिक्षण घेतील, त्याचा योग्य वापर करून नोकरी मिळवतील आणि जेव्हा ते शिक्षण घेतील, नोकरी मिळवतील आणि स्वतःची आर्थिक स्थिती बळकट करतील
की जेणेकरून ते समाजामध्ये बाकी नागरिकांच्या तुलनेत एक समान किंवा एक चांगला नागरिक म्हणून स्वतःला पुढे आणू शकतात. तर ही जी संकल्पना आहे सकारात्मक भेदभाव, ही जी संकल्पना ही फक्त भारतामध्ये नाही तर ऑलमोस्ट असं म्हणूयात की संपूर्ण जगामध्ये आहे. त्यांचा फक्त आधार वेगवेगळा असतो, पण ही जी संकल्पना आहे ही ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी असतेच. इथे भारतामध्ये आपण जातीच्या आधारावरती आरक्षण दिलेलं आहे. आणि याचं कारण म्हणजे असं की समाजामधली जी त्याला म्हणू आपण की असमानता आहे, याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे जात. जे भेदभाव केलं जातं, तो भेदभाव जातीच्या आधारावरती केला जातो. आणि म्हणून मग आपले जे घटनाकार होते किंवा ज्यांनी राज्यघटना लिहिली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मग त्यांच्यासोबत अजून अनेक त्यांचे सहकारी होते. तर त्या सर्वांनी एक वर्गासाठी त्याला म्हणू एक 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 असा निर्णय घेतला की ज्यामधून जे आपण लोकांना आरक्षण देणार आहोत, तर ते आरक्षण त्यांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून न राहता त्यांच्या सामाजिक स्थितीवरती अवलंबून राहील. जेव्हा मी सामाजिक स्थिती म्हणतोय याचा अर्थ हा की त्या लोकांसाठी जे मुख्य प्रवाहापासून लांब राहिलेले आहेत आणि त्यांच्यावरती अन्याय या कारणासाठी केला गेला की ते निम्न वर्गातले लोक आहेत. तर आंबेडकरांचं स्पष्ट मत असं होतं की जोपर्यंत भारतामध्ये जातीच्या आधारावरती भेदभाव होत राहील, तोपर्यंत जातीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाईल. तर हा मुख्य त्याचं कारण आहे की ज्यामुळे आपण भारतामध्ये आर्थिक स्थिती न पाहता त्यांची सामाजिक स्थिती पाहतो. आणि समाजामधील त्यांचा जो ज्याला म्हणू आपण की एक प्रकार त्यांचा जो राहणीमान आहे किंवा त्यांचं जे स्टेटस आहे त्याला आपण म्हणतो, तर त्या स्टेटस वरती आपण त्यांचं अनालिसिस करतो आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल आणि जर तो वर्ग सामाजिक दृष्ट्या मागास राहिला असेल, तर अशा घटकाला आपण आरक्षणाच्या तरतुदीमध्ये सामील करून घेतो. आपण पाहिलं असेल सुरुवातीला की जेव्हा राज्यघटना निर्मिती केली गेली आणि त्याचा जेव्हा आपण खऱ्या अर्थाने 1950 मध्ये 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण भारतीय राज्यघटना अंमलात आणली आणि म्हणून आपण तेव्हापासून आजपर्यंत भारतामध्ये रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो 26 जानेवारीला. तर ज्याला आपण मराठीमध्ये गणतंत्र दिवस असं देखील म्हणतो. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की सुरुवातीला जे आरक्षण दिलं गेलं होतं ते आरक्षण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, ज्याला आपण SC आणि ST असं म्हणतो, तर या दोन मुख्य घटकांना आपण दिलेलं होतं. पण 1993 मध्ये जवळपास ज्याला म्हणतो आपण की मंडल कमिशन जेव्हा नेमण्यात आला होता, मंडल आयोग, त्या आयोगाने असं एक चित्र पाहिलं की हा जो आरक्षण आहे या आरक्षणाचा दायरा वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर मग आपण एक नवीन वर्ग तयार केला, नवीन घटक तयार केला, तो म्हणजे ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास, की जे SC आणि ST पासून वेगळे आहेत, पण तरी सुद्धा ते सुद्धा सामाजिक दृष्ट्या मागास आहेत. तर मग अशा वर्गाला आपण आरक्षण दिलं पाहिजे. आणि सरकारने तो कायदा अंमलामध्ये आणला आणि तेव्हापासून आजपर्यंत ओबीसीचं आरक्षण अजूनही चालू आहे. तर इथे भारतामध्ये काय होतं, तर जातीच्या आधारावरती आरक्षण दिलं जातं. तर ज्याला म्हणूया की परकीय देशामध्ये इव्हन आपण जर एक्झाम्पल घेतलं अमेरिकेचं, तर तिकडे जो भेदभाव होतो तो भेदभाव लिंगावर आधारित असतो, पुरुष स्त्री. त्यानंतर तिथला भेदभाव अजून रंगावर सुद्धा आधारित असतो, की जिथे त्याला म्हणतो आपण जे गोरे लोक आहेत ते काळ्या लोकांवरती अत्याचार करताना पाहिलं जातं किंवा त्यांना ते नागरिकच कन्सिडर करत नाही. फक्त जे गोरे लोक आहेत ते स्वतःला खूप जास्त श्रेष्ठ समजतात आणि त्याच्या आधारे सुद्धा तिकडे एक प्रकारची असमानता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर तिकडचा बेस वेगळा आहे, तिकडचा आधार वेगळा आहे, पण तिकडे देखील आरक्षण मात्र आहे.
असे बरेच देश आहेत की जिथे बेस वेगळा असू शकतो, आधार वेगळा असू शकतो, पण त्यांच्या देशामध्ये आरक्षण मात्र असतं. तर त्यामुळे भारत हा एकमेव देश नाही की जिथे आरक्षणाची तरतूद केली गेलेली आहे. असे अनेक देश आहेत की जिथे आरक्षण कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजामध्ये असतं. आणि याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा निर्माण झाला की हे जे सकारात्मक भेदभाव आपण करतो, ज्याला आपण आरक्षण म्हणतो, तर हे सकारात्मक भेदभाव किती काळासाठी होतं? तर तेवढ्या काळासाठी असतं की जोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजामध्ये असमानता असते. जोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजामध्ये असमानता आहे, तोपर्यंत आपण त्याला चालू ठेवू शकतो. पण बऱ्याचदा लोकशाही देशामध्ये असं पाहायला मिळतं की ती जी ज्याला म्हणतो आपण टेम्पररी प्रोव्हिजन असते, त्या टेम्पररी प्रोव्हिजनला आपण परमनंट करून टाकतो. हा जो तात्पुरता उपाय आपण केला गेला होता की समाजामध्ये जोपर्यंत भेदभाव राहील तोपर्यंत आपण त्यांना आरक्षण द्यायचं, हा एक तात्पुरता उपाय असतो. एकदा का तो वर्ग स्वतःचा जो राहणीमान आहे तो जेव्हा उंचावेल त्यावेळेस आपोआप ही जी तरतूद केली गेलेली आहे आरक्षणाची ही संपेल, अशी एक एक भावना असते. परंतु नेमकं होतं काय की लोकशाही देशामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला ही भीती असते की जर आपण एखाद्या समाजाच्या विरुद्ध एखादा निर्णय घेतला तर कदाचित येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक आपल्याला मतदान करणार नाहीत. आणि त्या कारणामुळे लोकांचं जे लोकांच्या म्हणतो आपण राजकीय पक्षांची जी मतपेटी असते, या मतपेटीच्या राजकारणामुळे राजकीय नेते सकारात्मक भेदभावाविरुद्ध ठामपणे निर्णय घेण्यास इच्छुक नसतात. हाच मुख्य कारण आहे की जिथे जे तात्पुरता उपाय आपण केला गेला होता की जोपर्यंत भेदभाव असेल तोपर्यंत आपण आरक्षण देऊया आणि जेव्हा तो भेदभाव संपेल त्यावेळेस आपण आरक्षण काढून घेऊया, अशी ती एक तरतूद असते. पण ही तरतूद न संपता ती पुढे तशीच चालू राहते. मग यातून भीती काय असते की जो सकारात्मक भेदभाव आतापर्यंत होत आला होता त्या सकारात्मक भेदभावाचं रूपांतर नकारात्मक भेदभावामध्ये होतं, ज्याला आपण रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन असं म्हणतो. याचा अर्थच काय की जे उच्चवर्गीय आहेत किंवा जे श्रीमंत वर्ग आहे त्यांच्यावरती मग अन्याय व्हायला सुरुवात होते आणि हे अन्याय देखील अपेक्षित नाहीये. ज्या प्रकारे आपण निम्न वर्गाला किंवा गरीब वर्गावरती जो अन्याय होतो ते आपण मान्य करू शकत नाही, त्याच प्रकारे जो श्रीमंत वर्ग असतो त्यांच्यावर देखील अन्याय होता कामा नये. आणि जर ते होत असेल तर मग त्याला आपण रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन असं म्हणतो. तर ते देखील इथे पाहणं गरजेचं आहे. तर आता आपण हे पाहिलं संरचनात्मक भेदभाव विरुद्ध निष्पक्षतेचे तत्व आणि दोघांच्या मध्ये काय द्वंद्व आहेत किंवा काय वादविवाद आहेत याचा आपण आता आढावा घेतलेला आहे. आणि आता आपण पाहणार आहोत पुढचा मुद्दा, तो म्हणजे स्वतंत्र, त्याला आपण इंग्लिशमध्ये लिबर्टी असं म्हणतो. लिबर्टी हा एक लॅटिन शब्द आहे जो की लिबर या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ होतो सर्व प्रतिबंधांचा अभाव. जे जे प्रतिबंध आहेत किंवा जे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत, अटी आहेत, त्या सर्व रेस्ट्रिक्शन्सचा, त्या सर्व प्रतिबंधांचा अभाव असा याचा अर्थ होतो. तर त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य आणि दुसरा म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य. तर नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये नेमकं काय असतं तर सर्व निर्बंधांचा अभाव असणे. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, त्यांना आपण काही अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारांवरती किंवा त्या हक्कांवरती कोणत्याही प्रकारचा निर्बंध नसेल, कोणत्याही प्रकारची रेस्ट्रिक्शन्स नसतील. आणि अशा लिबर्टीला किंवा अशा स्वातंत्र्याला आपण नकारात्मक स्वातंत्र्य असं म्हणतो. आणि आत्ताच्या या ज्याला म्हणू आपण की आधुनिक समाजामध्ये, हा जो आधुनिक नागरी समाज आहे, या समाजामध्ये नकारात्मक स्वातंत्र्य इम्प्लिमेंट करणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे इतकं सोपं नाहीये. जेव्हा आपण नकारात्मक स्वातंत्र्य
देत असतो लोकांना, म्हणजे त्यांच्यावरती कोणतंही बंधन नसणार. आपण एक उदाहरण घेऊन समजूया, की एखादा व्यक्ती गाडी चालवत असेल आणि सरकारने त्यांना लायसन्स दिला असेल, की तुम्ही गाडी चालवू शकता. लायसन्स तर त्यांना दिला आपण, त्यांना परवाना तर आपण दिलेला आहे. पण त्यांच्यावर जर काही निर्बंध नसतील, तर मग अडचण काय आहे, की अशा वेळेस तो व्यक्ती कितीही वेगात गाडी चालवू शकतो. तो शहरामध्ये असू देत किंवा हायवेवरती असू देत, गर्दीच्या ठिकाणी असू दे, त्याच्यावरती गाडीची जी वेग मर्यादा असते, त्याच्यावर काहीच नियंत्रण नसणार आहे. मग अशा वेळेस काय होऊ शकतं? तर तो व्यक्ती स्वतःच्या जीवासहित दुसऱ्यांचा जीव देखील धोक्यात घालू शकतो. तर मग अशा प्रकारचं स्वातंत्र्य काही उपयोगाचं असेल का? तर नाही. हे फक्त नावाला ते असेल, पण त्याचा उपभोग मात्र कोणीच घेऊ शकणार नाही. मग यामध्ये काय अपेक्षित आहे, की आपण लोकांना कोणत्याच निर्बंधाशिवाय वागण्याची परवानगी देऊ शकत नाही. जेव्हा आपण लोकांना काही हक्क देत असतो, त्यावेळेस त्या हक्कांच्या वरती काही निर्बंध देखील असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यामुळे त्यामधून एक पुढची संकल्पना आली, ती म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य. याचा अर्थ काय होतो? स्वातंत्र्य म्हणजे तर्कहीन आणि अतार्किक निर्बंधांचा अभाव, की जे आपल्या बुद्धीला पटणारे नाहीत असे जे बंधनं असतात, त्या बंधनांपासून स्वतंत्र आपण घेणार आहोत. त्या बंधनांपासून आपण इंडिपेंडन्स घेणार आहोत. जसं आपण म्हणूयात, की एखादा व्यक्ती, परत तेच आपण उदाहरण घेऊयात. एखादा व्यक्ती जर शहरामध्ये गाडी चालवत असेल किंवा हायवेवरती जर गाडी चालवत असेल, एखादा त्याला म्हणतो आपण एक्सप्रेस वे आहे. तिथे त्याला फ्रीडम आहे, की तो गाडी चालवू शकतो. पण जर सरकारने एक असा निर्णय घेतला, की प्रत्येक व्यक्ती त्या रोडवरती फक्त 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवेल, तर पाहताना आपल्याला हे इमिडिएटली समजतं, की हा जो निर्णय आहे तो पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे. बुद्धीला पटण्यासारखा हा निर्णय नाहीये, किंवा हे जे बंधन टाकलेलं आहे, हे जे बंधन आहे हे अतार्किक आहे. याच्यामागे काहीच लॉजिक नाही किंवा काहीच बेस नाहीये. तर मग अशा प्रकारचे जे रेस्ट्रिक्शन्स असतात, अशा रेस्ट्रिक्शनला काढून टाकणे आणि जे योग्य रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याची अंमलबजावणी करणे म्हणजेच सकारात्मक स्वातंत्र्य होय. आणि त्यामुळे काय होतं, की भारतामध्ये सुद्धा आपण पाहतो, की जेव्हा आपण स्वातंत्र्याबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याकडे काही मूलभूत हक्क देखील दिले गेलेले आहेत. भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत हक्क आहेत आणि या मूलभूत हक्कांवरती काही वाजवी बंधनं आपण घातलेली आहेत, ज्याला आपण रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स असं म्हणतो. रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स याचा अर्थ काय, की जे जे आपल्याकडे अधिकार आहेत किंवा जे जे आपल्यावरती बंधनं आहेत, हे सर्व बंधनं तार्किक असतील आणि बुद्धीला पटण्यासारखे असतील. असे कोणतेही बंधन नसतील जी आपल्याला पटणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला काही हक्क मिळतील, नक्की मिळतील, पण त्यासोबतच त्या हक्कांवरती काही बंधनं असतील. आणि त्यातलं एक बंधन म्हणजे कसं म्हणू शकतो आपण, की जर एखादा व्यक्ती आपल्या हक्कांचा वापर करत असेल, तर त्यावेळेस बाकी लोकांनी त्या व्यक्तीच्या हक्कांचं संरक्षण करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती त्याला म्हणू आपण, की काही त्याच्या अधिकारांचा वापर करून घेऊ शकत असेल, जसं आपण म्हणूयात की धर्म. जर एखादा धर्म असेल आणि तो जर पाळत असेल, तर त्या व्यक्तीला तो धर्म पाळला दिला द्यायला पाहिजे. आणि जर आपण ते करत नसू, तर मग त्यावेळेस अशी पण एक अडचण येऊ शकते, की जर आपण दुसऱ्यांना त्यांचा हक्क वापरू देऊ शकत नसू, तर मग शक्यता अशी आहे, की कदाचित ते लोक सुद्धा आपल्याला आपला हक्क वापरण्यास मज्जाव करतील. तर अशा अवस्थेमध्ये कोणीच जे हक्क आहेत ते वापरू शकणार नाही. तर त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जो आपले हक्क वापरतोय किंवा त्याची अंमलबजावणी करतोय, त्यावेळेस आपण त्यांच्या हक्कांचा सन्मान केला पाहिजे
आणि त्यांना त्यांचं कार्य करू द्यावं. त्याच अर्थाने त्याचा अर्थ हा पण होतो की जेव्हा आपण आपले अधिकार वापरत असतो त्यावेळेस आपल्या अधिकारांमध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये. आणि जेव्हा आपण ही ही हे जे तरतुदी आहेत यांना आपण आणतो, याची जेव्हा आपण अंमलबजावणी करतो, त्यानंतर मग असं आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने आपण समाजामध्ये स्वतंत्र आणू शकतो किंवा एक प्रकारे म्हणून की प्रत्येक व्यक्तीला काही प्रमाणात इंडिपेंडन्स मिळेल. आणि ह्याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे त्यामध्येच म्हणजेच स्वतंत्र काही तर्कसंगत बंधनांची उपस्थिती मान्य करते आणि तर्कहीन बंधनांची उपस्थिती अमान्य करते. आणि स्वतंत्र म्हणजे काहीही करण्याची परवानगी नसते. मुळात हे लक्षात घ्यायचं आपल्याला. जेव्हा आपण इंडिपेंडन्स बद्दल बोलत असतो, त्यावेळेस आपल्याला काहीही करण्याचा परवाना नसतो तो. याच्यामध्ये एक अशी अट असते फक्त की तुम्ही जे योग्य काम आहे किंवा जे योग्य कार्य आहे ते तुम्ही करू शकता. याचा अर्थ फक्त हाच की त्या गोष्टी करण्याचे स्वतंत्र आहे ज्यांना करणे कायद्याद्वारे योग्य मानले जाते. ज्याची तुम्हाला कायदा परवानगी देतोय की तुम्ही हे गोष्ट करू शकता आणि तेच गोष्ट करणं अपेक्षित आहे. आणि स्वतंत्र सर्वांसाठी आहे ही अशी अवस्था उपलब्ध करून देते जेणेकरून अधिकार वापरता येतील. आणि समाजात कायदा ही स्वातंत्र्याची अत्यावश्यक अट आहे. कायद्याशिवाय आपण कोणतेही अधिकार वापरू शकत नाही किंवा कायद्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य बाळगू शकत नाही. त्यामुळे जर ह्या सर्व गोष्टी आपल्याला जर पाहिजे असतील तर त्यामध्ये समाजामध्ये कायदा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि राज्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी कायदा हे मान्य करावाच लागेल आणि सर्वांनी ते पाळणं अपेक्षित आहे. आणि सर्व लोकांना त्याचा उपभोग घेता यावा यासाठी हे प्रतिबंध देखील आवश्यक आहे. की जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येकावरती काही बंधनं आहेत तर ह्या बंधनांचं देखील आपल्याला त्याला आपण म्हणू की अंमलबजावणी करणं तितकंच आवश्यक आहे. आता आपण पाहूयात की हे तर झालं आपल्या हक्कांबद्दलचं. आता आपण पाहूयात की सेन्सॉरशिप, ज्याला आपण असं म्हणूयात की जे सरकार असतं किंवा जो राज्य असतो तो राज्य आपल्यावरती पाळत ठेवत असतो, ज्याला आपण म्हणतो की सेन्सॉरशिप. तर इथे काय नेमकं होतं, हे जे विचार असतात आपले विचार, सार्वजनिक संवाद आणि समाजात प्रसारित होणारी जी माहिती असते यावरती असलेले पूर्ण नियंत्रण म्हणजे सेन्सॉरशिप. म्हणजेच एक प्रकारे सरकार आपल्या नागरिकांवरती लक्ष ठेवून असतं की लोक एकमेकांशी जे संवाद करत आहेत, की लोक एकमेकांशी जे देवाणघेवाण करत आहेत, या प्रत्येक देवाणघेवाणीवरती प्रत्येक संवादावरती सरकारचं बारीक लक्ष असतं. आणि तुमची जी खासगी माहिती असते ती सर्व खासगी माहिती सरकारकडे सोपवली जाते. याला आपण सेन्सॉरशिप असं म्हणतो किंवा त्याला मराठीमध्ये शब्द आहे पाळत ठेवणे. ओके. आणि त्याला अजून एक शब्द असा वापरला जातो ज्याला आपण व्हिजिलंट स्टेट असं देखील म्हणतो. तर हे सेन्सॉरशिप हे एक साधन आहे जे राज्याद्वारे सत्ता राखण्यासाठी वापरलं जाते. म्हणजे सरकार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा कधी कधी सत्तेचा दुरुपयोग करते. आणि यामध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की याचा मुख्य उद्देश म्हणजे असा असतं की काही पुस्तकं असतात किंवा काही चित्रपट असतात किंवा इतर काही चुकीच्या बातम्या असतात जे राजकीय दृष्ट्या अस्वीकार्य असतात. आता एखाद्या व्यक्तीने एखादं चित्रपट निर्मिती केली असेल किंवा एखादं पुस्तक लिहिलं असेल आणि जर ते पुस्तक समाजातल्या लोकांची जर भावना दुखावत असेल तर कदाचित राज्याद्वारे त्या पुस्तकावरती बंदी घातली जाऊ शकते आणि ते पुस्तक राज्यातल्या कोणत्याही पुस्तकालयामध्ये किंवा कोणत्याही स्टोअरमध्ये उपलब्ध नसेल, कारण ते पुस्तक विकण्याची परवानगीच नसते मुळात. तर काही वेळेस सरकार अशा देखील गोष्टी करते की जिथे काही गोष्टींवरती सरकार बंधनं घालते किंवा पूर्णपणे त्याला बॅन करून टाकते की जेणेकरून ती जी गोष्ट आहे ती समाजामध्ये प्रसारित होणारच नाही. तर इथे सरकारकडून कधी कधी असा निर्वाळा दिला जातो की समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही वेळा निर्बंध लादले जातात. त्यांचं असं म्हणणं आहे की
जर आपल्याला समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जर ठेवायची असेल किंवा पाळायची असेल, तर अशा वेळेस काही निर्बंध लावणे अत्यंत आवश्यक होऊन जातं. निर्बंधाशिवाय आपण काही करू शकत नाही आणि पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन सुद्धा चालत नाही. त्यांच्यावरती काही निर्बंध ठेवणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मग कधी-कधी मग अजून कला साहित्य असेल किंवा चित्रपट असेल किंवा अजून ज्या गोष्टी असतात, त्या इत्यादींवरती सेन्सॉरशिप वापरल्याबद्दल स्टॅलिनवर देखील टीका झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्टॅलिन जो USSR, जर आपण आज रशिया म्हणतो, त्या देशामधला तो एक प्रकारचा तानाशाह होऊन गेला होता, की ज्याने त्या राज्यात रशियामध्ये काही वर्ष त्यांनी राज्य केलं किंवा तो देश त्याने चालवला. तर त्याने याच गोष्टी केल्या होत्या, की ज्या कला, साहित्य, चित्रपट किंवा पुस्तकं, बातम्या ज्या गोष्टी आहेत, या सर्वांवरती एक प्रकारे नियंत्रण आणलं होतं. त्यांच्यावरती पूर्ण कंट्रोल आणला होता, की जेणेकरून सरकार विरुद्ध ते काही लिहू शकत नाही किंवा काही बातमी देऊ शकत नाही, अशा प्रकारची गोष्ट. आणि तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते अजून चीनमध्ये. आजच्या घडीला जर आपण चीनचं उदाहरण घेतलं, तर चीन सरकार जे आहे, त्या सरकारचं प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण असतं. तिथे कोणत्या गोष्टी विकल्या गेल्या पाहिजे किंवा कोणत्या पुस्तकांचा वितरण झालं पाहिजे किंवा कशा प्रकारची म्हणू आपण न्यूज पेपर्स असतील किंवा कशा प्रकारचे न्यूज चॅनल्स असतील, ते कोणत्या बातम्या देऊ शकतील, या सर्वांवरती तिथे सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं, की अनेक वेळा सेन्सॉरशिपच्या तरतुदींचा राज्यकर्त्यांकडून गैरवापर केला जातो, की जिथे त्यांना सत्तेमध्ये राहायचं असतं, म्हणून ते या सर्व राजकीय, ज्याला म्हणतो आपण राजकीय संस्था असतात, सरकारी संस्था असतात, या सर्व संस्थांचा गैरवापर केला जातो आणि जिथे गरज नाही तिथे देखील सरकार हस्तक्षेप करते आणि लोकांचे जे हक्क आहेत किंवा लोकांचं जे स्वातंत्र्य आहे त्यांच्यावरती गदा आणली जाते. आणि बऱ्याचदा सत्तेमध्ये राहण्यासाठी सरकारच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं लादली जातात, की ज्यातून सरकारच्या विरुद्ध कोणी बोलणारच नाही. आणि जर सरकारच्या विरुद्ध कोणी बोलत नसेल, तर मग सरकारच्या विरोधामध्ये कोणताही नकारात्मक ज्याला म्हणून आपण संदेश समाजामध्ये जात नाही आणि सरकारला नेमकं हेच हवं असतं त्यावेळेस. आता आपण शेवटी पाहूयात, की या दोघांमधला काय परस्पर संबंध आहे. हे दोन्ही गोष्टी कशा प्रकारे चालतात आणि दोन्ही गोष्टींमध्ये काय परस्पर संबंध आहे. तर लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेमध्ये राहण्यासाठी लोकांची संमती आवश्यक असते. आपल्याला सर्वांना माहिती आहे, लोकशाही सरकारमध्ये काय होतं, तर लोकशाही सरकारमध्ये जर एखाद्या पक्षाला व्यवस्थेमध्ये किंवा सत्तेमध्ये यायचं असेल, तर लोकांमधून निवडून यावं लागतं आणि त्यासाठी लोकांची संमती आवश्यक असते. पण काही वेळा सरकार विरोधकांवर लक्ष ठेवून असते आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सरकारी संस्थांचा गैरवापर देखील केला जातो. आणि हे बऱ्याचदा भारतामध्ये देखील पाहायला मिळतं, की जिथे सरकार जे आहे हे विरोधी पक्षांवरती लक्ष ठेवून असतं. जसं त्यांचं फोन टॅपिंग करणं झालं किंवा त्यांचं जे संभाषण असतं राजकीय विरोधकांचं, त्यांच्या संभाषणावरती लक्ष ठेवून असणे, की जेणेकरून आपले विरोधक आपल्या विरुद्ध काही षडयंत्र रचत आहेत का किंवा आपलं सरकार पाडण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत का, हे प्रत्येक गोष्टी सरकारद्वारे पाहिल्या जातात. आणि ह्याच्यामध्ये भारत सुद्धा मागे राहिलेला नाहीये. भारतामध्ये देखील या गोष्टी घडलेल्या आहेत, की जिथे सरकार विरोधकांवरती लक्ष ठेवून असते. तर समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली सशक्त राज्याची संकल्पना रास्त मानली जाते. बऱ्याच आपल्याला हे पाहायला मिळतं, की जर आपला देश मजबूत ठेवायचा असेल आणि सशक्त ठेवायचा असेल, तर अशा वेळेस सरकारकडून काही निर्बंध टाकले जातील आणि काही प्रमाणात ज्याला म्हणतो आपण सेन्सॉरशिप केली जाईल, की ज्यामधून सरकार जे आहे ते आपल्या समाजावर पाळत ठेवेल. म्हणजे जे लोक विविध स्मार्टफोनच्या द्वारे किंवा फोनच्या द्वारे किंवा अजून आता त्याला म्हणून आपण की ऍप्स पण असतात,
हे ऍप्स असतील किंवा मग कॉल्स असतील, मेसेजेस असतील, रेकॉर्डिंग्स असतील, या सर्व गोष्टींवरती सरकार एक प्रकारे नियंत्रण ठेवून असते. आणि यामुळे नेमकं होतं काय, तर लोक लोक एकमेकांशी जे संवाद साधत आहेत याची सर्व माहिती सरकारपर्यंत पोहोचते. आणि सरकार अशी त्याच्या मागे भूमिका घेते की आपल्या समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत. समाजाविरोधात काही घटक आहेत की जे नेहमी देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, तर त्यांच्या विरुद्ध आम्ही ही कारवाई करत असतो. आणि यासाठी आम्हाला सेन्सॉरशिपची किंवा पाळत ठेवण्याची गरज पडते. अशी भूमिका सरकारतर्फे घेतली जाते. हे कोणत्या एका पक्षाबद्दल आपण भाष्य करत नाही आहोत, तर हे अनेक पक्षांबद्दल पाहायला मिळालेलं आहे. ते आताचे असतील किंवा पूर्वीचे असतील, फक्त भारत नाही तर अनेक देशांमध्ये ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि यामधून काय होतं, सेन्सॉरशिपच्या या प्रवृत्तीमुळे कदाचित हुकुमशाही देखील येऊ शकते. आणि झालेलं आहे. बरेचसे असे देश आहेत की जिथे सरकार स्वतःला खूप जास्त प्रबळ बनवते आणि लोकांच्या हक्कांवरती नियंत्रण आणते, की जेणेकरून लोक सरकारच्या विरुद्ध एक शब्द बोलू शकत नाही आणि सरकार जो निर्णय घेईल ते सर्वांना मान्य करावं लागतं. आणि अशी अवस्था जी येते त्याला आपण हुकुमशाही व्यवस्था असं म्हणतो. तर भारतात लोकांना स्वातंत्र्य दिले जाते, परंतु समाजात संतुलन राखण्यासाठी काही वाजवी निर्बंध देखील लादले जातात. आपण आताच पाहिलं की आपल्याला राज्यघटनेने काही मूलभूत हक्क दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आणि जेव्हा हे मूलभूत अधिकार आपल्याला दिले गेलेले आहेत, त्याच वेळेस हे देखील पाहणं गरजेचं आहे की त्या अधिकारांवरती काही वाजवी निर्बंध देखील आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स असं म्हणतो. तर हे हे जे हक्क दिले गेलेले आहेत, या हक्कांचा आपण वापर करून घेऊ शकतो, पण आपल्याला हे देखील पाहणं गरजेचं आहे की आपल्याला अमर्याद हक्क मिळालेले नाहीयेत. आपले जे हक्क आहेत ते काही प्रमाणात मर्यादित आहेत. त्यांच्यावरती काही बंधनं आहेत. जसे की बोलण्याचं स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणूयात. आपण समाजामध्ये एकमेकांशी संवाद साधतो किंवा आपण बऱ्याचदा भाषण देतो. तर हे आपल्याला घटनेने दिलेला हा एक हक्क आहे, हा एक अधिकार आहे. पण त्यावेळेस हे देखील पाहणं गरजेचं आहे की आपण अशी कोणती गोष्ट बोलू नये की जे कायद्याच्या विरुद्ध असेल. आणि जर काय तसं होत असेल तर तुम्हाला बोलण्यापासून वंचित देखील ठेवलं जाऊ शकतं. काही कायदे असे आहेत की जिथे तुम्ही सरकारच्या एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल चुकीची गोष्ट बोलू शकत नाही. आणि जर तसं झालं तर मग न्यायालयाद्वारे त्या व्यक्तीला शिक्षा देखील केली जाऊ शकते. आणि भारतामध्ये घटनावाद पाळला जातो, ज्याद्वारे असं म्हणू आपण की सरकारवरती संविधानाद्वारे नियंत्रण ठेवले जाते. भारतामध्ये संविधानाला खूप जास्त महत्व आहे. आणि असं म्हटलं जातं की जर सरकारवरती नियंत्रण ठेवायचं असेल तर संविधान जो आहे त्याला आपण राज्यघटना असं म्हणतो, तर ही राज्यघटना प्रबळ असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत भारतामध्ये एक प्रबळ किंवा सशक्त राज्यघटना राहील तोपर्यंत आपण ही अपेक्षा करू शकतो की कोणतंही सरकार सत्तेमध्ये आलं तरी सुद्धा ते कायद्याचा दुरुपयोग करू शकणार नाही किंवा कायद्याविरुद्ध जाऊ शकत नाही. तर हे एकंदरीत आजचं आपलं हे डिस्कशन होतं की ज्यामध्ये आपण स्वतंत्र आणि सेन्सॉरशिप याच्याबद्दल आपण ही चर्चा केलेली आहे. तर आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. आणि आपण इथे विराम घेऊया. धन्यवाद.